डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। 18 ऑगस्ट 2026 रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याने अंदुरे यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। अंदुरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी तपासातील त्रुटी आणि साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगतींचा मुद्दा उपस्थित केला। तपासादरम्यान साक्षीदारांकडून झालेली ओळख प्रक्रिया आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। या प्रकरणात मे 2024 मध्ये पुणे विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। तर वीरेंद्र सिंग तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। दरम्यान याच प्रकरणातील शरद कळसकर यांनाही एप्रिल 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती। कळसकर यांच्या प्रकरणातही साक्षीदारांच्या ओळखीसंदर्भातील तपासावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते। सचिन अंदुरे यांना जामीन मिळाल्यानंतर सनातन संस्थेने या निर्णयाचे स्वागत केले। संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी हा निर्णय तपासातील त्रुटी समोर आणणारा असल्याचे सांगत अंतिम सुनावणीत अंदुरे आणि कळसकर निर्दोष मुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला। मात्र उच्च न्यायालयाने जामीन व शिक्षेला स्थगिती दिल्याचा अर्थ दोषसिद्धी अंतिमतः रद्द झाली असा होत नाही। तर या प्रकरणातील अंदुरे यांचे अपील अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असून अंतिम निर्णय होणे बाकी आहे। आज एक आनंद वार्ता सर्वच हिंदुत्ववाद्यांसाठी आलेली आहे की श्री सचिन अंदुरे यांना माननीय उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देखील दिलेली आहे। डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे यांना 18 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आलेली होती। आज बरोबर 18 ऑगस्ट 2026 आहे। 8 वर्षांनी या तरुणाची जेलमधून सुटका होते। एक निष्पाप हिंदुत्ववादी तरुण या षडयंत्रामध्ये भरडला गेला आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं। अर्थात माननीय उच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे एक दिलासा त्या परिवाराला मिळालेला आहे। तर अंदुरे परिवार आणि स्वतः श्री सचिन अंदुरे यांना सनातन संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की त्यांची जामिनावरती मुक्तता झाली। अर्थात हा जामीन मिळवण्यामध्ये त्यांचे अधिवक्ता ज्येष्ठ अधिवक्ता श्री नितीन प्रधान यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या समोर सचिन अंदुरे यांची अतिशय परखडपणे बाजू मांडली। कशा प्रकारे तपास यंत्रणांनी अन्यायकारक तपास केला आणि कशा प्रकारे हिंदुत्ववादी तरुणांना याच्यामध्ये गोवण्यात आलं। एवढंच नाही तर त्या तरुणांची बाजू मांडणारे वकील देखील त्यांनी यांच्यामध्ये गोवले। हा सगळा संपूर्णतः भाग माननीय उच्च न्यायालयाच्या समोर त्यांच्या अधिवक्त्यांनी मांडला आणि आज सचिन अंदुरे यांची जामिनावरती मुक्तता झाली। या सगळ्या 2016 पासूनच्या कालावधीमध्ये अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला। त्यावेळेला दाभोलकर परिवार आणि विविध डाव्या संघटना सनातन संस्थेची देखील नाहक बदनामी करत होत्या, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करत होत्या। आज या निर्णयामुळे एक निदान ही दिशा तरी स्पष्ट झालेली आहे की दाभोलकरांचा खून या लोकांनी केला नाही, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे। ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी मांडावीशी वाटते की यांना खऱ्या अर्थाने न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा यांची निर्दोष मुक्तता होईल आणि निश्चितपणे सनातन संस्थेच्या सर्व साधकांना खात्री आहे, भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की तोही निर्णय लवकरात लवकर यावा, यांची निर्दोष मुक्तता व्हावी हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। आणि खरं सत्य आज सगळ्यांच्या समोर आलं याच्याबद्दल भगवंताच्या चरणी कृतज्ञता आम्ही सनातन संस्थेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा श्री सचिन अंदुरे, त्यांचा परिवार, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांचे अधिवक्ता ज्येष्ठ अधिवक्ता श्री नितीन प्रधान आणि त्यांच्याबरोबर त्यांची मोठी टीम होती, अनेक हिंदुत्ववादी अधिवक्ता पण त्यांच्या सहाय्याला गेलेले होते। त्या सर्व अधिवक्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।